हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आहे प्रीती. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. अँड येस, इट्स अ न्यू डे विथ माय लवली पीपल. आणि माझी सकाळ सुरू होते किचनपासनं, कारण मला द्यायचा असतो आर्याचा टिफिन. तर ती पण गेली आहे स्कूलला. तर जेवण बनलेलं आहे आणि आर्या गेल्यानंतरच मी चहा घेते निवांत. आणि चहा मला तर खरं तर कमी करायचा आहे, पण बघूयात. ओके, खुश, हॅपी. आणि माझी ऑलमोस्ट सर्व कामं आता झालेली आहे. आणि मी आता आले आहे वरती माझे कपडे वाळत घालायला. आणि हे माझी वरचे टेरेसवरचे थोडेफार झाडं आहेत, काही वरती आहेत, काही खाली ठेवलेली आहेत. तर मी हा गवती चहा मी घरून आणलेला होता आता 1-1.5 महिन्यापासून. आणि आता मी ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये घरी गेले होते तेव्हा मी हा कढीपत्ताही घरूनच आणलेला होता. आणि हे माझं जेड प्लांट आहे, मी त्याला काल कट केलं आहे. त्याला तर चांगला शेप द्यायचा आहे, पण समजत नाही आहे की याला काय शेप देऊ खरं तर. आणि त्याची कटिंग करून मी काही दुसरे याच्यामध्ये पण लावलेत, काही त्याच्या फांद्या. मी लास्ट टाईम म्हणजे आता पावसाळ्यामध्ये पण मी त्याचं एक छोटंसं हे वालं जे झाड आहे ना, ते मी पावसाळ्यामध्ये लावलेलं. इतकं छान ते ग्रो करतं आहे ना, असं एकदम गुच्छ टाईप छान असं ते वाढलं आहे. खूप छान झाले, हे बघू शकता तुम्ही. आणि काल हे छोटं आहे ना, मी ते काल त्याच्यामध्ये लावून दिले. म्हटलं आले तर आले. असं करून मी माझी कामं झालेली आहे. आज सर्व सकाळी 11 वाजलेले आहे. 11पर्यंत माझी सर्व कामं होतात. आणि वरती आले आणि हा नजारा तुम्हाला दाखवला मी, असं होणारच नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगते, बाहेर आल्यानंतर ना मला खूप फ्रेश वाटतं. जेव्हा हे मंदिराकडे मी जेव्हा पाहते ना, तेव्हा खरंच म्हणजे असं नाही का, खूप पॉझिटिव्ह वाईब देतात मला. आणि अजून एक म्हणजे ना, जेव्हापासून मी व्लॉगिंग चालू केलं आहे ना, म्हणजे आता 1-1.5 महिना झाला मला चालू करून. मी एवढी बिझी राहायला लागली आहे ना. नाहीतर याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे एवढा टाईम असायचा ना, की मला असं वाटायचं की मी किती मोठी बेरोजगार आहे बाबा खरंच. पण जेव्हापासून मी म्हणजे डेली तर नाही टाकत आहे, कधी काय होतं ना, की माझ्या मागे 2 मुली आहेत किंवा काय आहे, तर त्यांना बघून या सगळ्या गोष्टी होतीलच. माझं असं काही नाही आहे, पण मी तरी पण पुरेपूर टाकण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्यासाठी पण हे नवीनच आहे या सगळ्या गोष्टी. कधी एडिटिंग आहे, कधी शूट करणं आहे, कधी शूट पण करत नाही मी, कधी काय नाही का, हे असं सगळ्या गोष्टींमध्ये. पण तरी पण ठीक आहे, मला खूप छान वाटतं की मी करते काहीतरी. आणि टाईमही म्हणजे याच्यामध्ये निघून जातो मेन म्हणजे. नाहीतर माझ्याकडे खूप टाईम असायचा आणि मला उगाचच असं वाटत राहायचं की बापरे, मी काहीच करत नाही आहे किंवा काय. पण माझ्याकडे मी खरंच खूप मोठं काम करते, कारण की 2 मुलींना सांभाळणं, घर सांभाळणं हे पण काही मोठी गोष्ट नाही आहे. कारण की माझी फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे माझ्या 2 मुलींना पाहणं हे. आणि मग त्याच्यानंतर मला जेव्हा टाईम भेटतो दिवसभर, मग मी असं ठरवलं की चला करूयात आपण, म्हणून मी आता हे करायला लागले. पण मी तुम्हाला खरं सांगते, एवढा दिवस जातो ना माझा छान याच्यामध्ये मला, कारण की छोट्या गोष्टी शूट करणं, नंतर एडिटिंग करणं वगैरे, म्हणजे खूप छान वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींसोबतच आता मी असं ठरवले की स्वतःसोबत सगळ्यांसोबत आपण आता आपल्या खाण्याकडेही लक्ष देऊयात. नुसतं आपल्याच नाही तर पूर्ण पूर्ण फॅमिलीच्या खाण्याकडे लक्ष देऊयात. की व्यवस्थित हेल्दी खाणं आता इथून पुढे खाणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि आपण आपल्या फॅमिलीला किंवा आपण स्वतःला आपण नाही खाऊ घालणार तर कोण खाऊ घालणार, आपण देऊ तर ते खातील ना. आणि प्रत्येक हाऊसवाईफने ना हा न्यूनगंड मनातून काढून टाकायला पाहिजे की आपण घरातच बसून फक्त काहीच करत नाही, आपण काही करत नाही बाबा, नुसतं घरातलेच कामं करतो. हे खरं तर हे मनातून काढून टाकायला पाहिजे. कारण की आपण घरामध्ये बसून खूप मोठं काम करतो आहे. कारण की पूर्ण फॅमिली आपल्यावर डिपेंड असते. त्यांचं खाणं पिणं सगळ्या गोष्टी आपण पाहतो, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून आपण काहीच करत नाही हा एक गैरसमज आहे ना, प्रत्येक हाऊसवाईफने मनातून काढून टाकायला पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीने ना आपल्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नेहमी म्हणजे रोज एक्सरसाइज करणं किंवा व्यवस्थित डाएट फॉलो करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित. कारण की 25-30च्या नंतर आपल्याला खूप प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. पण मी असं नाही म्हणणार की फक्त 25 आणि 30च्या नंतरच आपण ह्या सगळ्या गोष्टींना फॉलो केलं पाहिजे, की त्याच्या अगोदरच आपण 18च्या नंतर किंवा त्याच्या अगोदरच आहे ना, प्रत्येक आईने आपल्या मुलींना आहे ना छान खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, की जेणेकरून त्यांचं पुढचं जे तरुणपण असेल किंवा मॅरिड लाईफ असेल ती त्यांची खूप छान जाईल. नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण की नाही स्टार्टिंगपासूनच आहे ना नेहमी फॉलो करायला पाहिजे खाणं पिणं, तर आपल्याला पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे कोणाच्या हातात आहे तर आपल्याच हातामध्ये आहे. काय करते तू? काय करते गौरा? इकडे बघ. काय हातात काय पाहू दे मला, दाखव मला. काय आहे? पावडर आहे?
मग काय आहे? उद्योग करू नको हा, मार देईल मी. आता याच्यामध्ये बरेच जण अशा असतील ना, असे म्हणजे माझ्यासारखे आळशीसुद्धा असू शकतील पाहणारे, की त्यांना खूप कंटाळा येतो या सगळ्या गोष्टी करण्याचा, की बाबा काय सोलत बसा, काढत बसा, करत बसा आणि मग ते नंतर खा. तर फायनली मी आजपासून ठरवलं आहे की ॲटलिस्ट आठवड्यातनं मिनिमम 2 टाईम आणि मॅक्झिमम 3 ते 4 टाईम हे सलाड करून खायचं आहे म्हणजे आहेच. आता माझ्यासाठी तर मी बनवलं आहे बीटरूट वगैरे, गाजर, डाळिंबाचे दाणे वगैरे टाकून. आणि आता आर्याचा यायचा टाईम झाला आहे म्हणून त्यांनासुद्धा मी फ्रूटचं बनवलेलं आहे. त्याच्यासाठी पण मी संत्रा, डाळिंब कापून ठेवलं आहे आणि ती आल्यानंतर मी ॲपल आणि स्ट्रॉबेरी कापेल. स्ट्रॉबेरी बाहेर काढून ठेवली आहे, फ्रीजमध्ये होते म्हणून. आणि आर्याचं इतकं अवघड आहे ना, स्कूलमधनं आल्यानंतर तिला असं वाटतं की मी कुठून आली आहे आणि घरी आल्या पहिले काहीतरी मला खायला दे. तर काहीतरी मध्ये भाजी काय म्हणतात त्याला, भाजी पोळी येत नाही, भाजी पोळी व्यतिरिक्त दुसरं काहीतरी खायला दे. माझं लिटरली डोकं बंद पडलेलं असतं रोज की मी हिला काय खायला देऊ म्हणून. तर रोज स्कूलमधनं आल्यानंतर फ्रूट्स वगैरे, तर मी तिला पहिले जेवू घालते थोडंफार आणि नंतर फ्रूट्स वगैरे देते थोडासा ब्रेक घेऊन. पण तरीही तिलाही मी रोज स्कूलमधनं आल्यानंतर ॲटलिस्ट रोज जरी पॉसिबल नाही झालं तरी आठवड्यातनं म्हणते 1 दिवस सोडून तरी त्यांना दोघींनाही मी बनवून देईल. कारण की ती 1:30-2 वाजता येते आणि 11:30 ते 12च्या दरम्यान तिचा लंच ब्रेक झालेला असतो. मग घरी आल्यानंतर हे खाऊ घालायचं. 4-5 वाजता मग म्हणते थोडंसं जेवण कर. मग असं आहे रुटीन माझं तयार केलेलं मी आजपासनं नवीन वर्षाचं. आता नवीन वर्षातला 1 महिना तर गेलेला आहे आणि ह्या वर्षी असं थोडंफार ठरवलेलं आहे मी की जास्त हेल्दी खाण्याचा हेल्दी खाण्याचा प्रयत्न करायचा. बाहेरचं थोडंसं कमी करायचं. ओके. तर बघूयात किती रुटीन फॉलो करते मी माझं हेल्दी डाएटचं. कारण की हे जे बाहेर निघतंय ना, हे सगळं काही त्याच्यासाठी चाललेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आपण तर 90sच्या लोकांचं असं आहे, आपल्याला लवकर म्हातारा व्हायचं नाही आहे. आणि म्हातारा व्हायचं नाही याचा अर्थ आपण तरुण नाही राहणार आहे. पण जितकं तरुण राहण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आता जे 90sवाले आहे ना, त्यांना समजेल मी काय म्हणते. म्हातारा व्हायचं नाही आपल्याला लवकर, म्हणून आपल्या शरीराकडं आणि आपल्या डाएटकडं व्यवस्थित म्हणजे डाएटकडे जास्त लक्ष द्यायचं आहे आपल्याला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहे आपल्यासाठी. तर बाहेरचं खाणं कमी आणि घरचं हेल्दीवालं खाणं जास्त. तर असं आहे. आणि मी हे सगळं काम करेपर्यंत आमच्या मॅडमने काय करून ठेवलंय सोफ्यावर, बाप रे. आणि हे काय पावडर लावली तू, गंध सगळा पुसून टाकला. काय केलं हे सगळं, काय केलं घरामध्ये? हा कोणी केलं हे? तू केलं ना? आता मी मार देते तुला ना. खायला सुरुवात केलेली आहे आजपासनं. तरी सकाळी जेवण केलेलं होतं मी 12 वाजता, 11:30-12 वाजता. आणि थोडीशी भूक ठेवलेली होती हे खाण्यासाठी. खरं तर मला हे पहिले खायचं होतं, पण सकाळची कामं करून झाल्यानंतर एवढं थकायला होऊन जातं ना, तर म्हटलं की पहिले जेवण करून घ्या, नंतर आपण थोडंसं नंतर हे खाऊयात. पण काही करून मी स्टार्ट केलं हे महत्त्वाचं. आता हे लॉंग टाईमपर्यंत चालेल अशी अपेक्षा करते मी. आणि हेल्दी खात राहील. आणि तुम्ही पण नक्की हेल्दी खाण्याचा प्रयत्न करा. हेल्दी खाच तुम्ही आणि आपल्या शरीराची काळजी घ्या अशा प्रकारे. आता खाऊन घेते.
आर्या बाळा. आणि आता आर्या पण स्कूलमधनं आलेली आहे. आता मी त्यांच्यासाठी बनवून देते पटकन फ्रेश खायला. आणि मेन म्हणजे बाहेर वातावरण खूप खराब आहे. म्हणजे नुसतं असे ढग आल्यासारखं आहे. ऊन नाही काही नाही. कधी थंड हवा ते म्हणजे लहान मुलं खूप आजारी पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर गौरवीलासुद्धा रात्री ताप आलेला होता. एक दिवस तिला ताप आला पण आज तिचा ताप थांबलेला आहे. पण असं वातावरण असलं ना की मला टेन्शनच येतं. कारण की घरामध्ये लहान बाळं म्हटलं ना की वातावरण कसं एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ पाहिजे. आणि ह्या मॅडमची लुडबुड बघा पाठीमागे माझ्या खाली. दोघीही मी किचनमध्ये काम करत असते ना ह्या 90% ह्या माझ्याच अवतीभोवती फिरत असतात. मग घरामध्ये पप्पा असो नसो काही नाही. मी किचनमध्ये आली की त्या माझ्या पाठीमागे पुढे मागे पुढे चाललेलंच असतं. त्यांचं काय करते कशी करते मला पण करू दे, आम्ही पण स्वयंपाक करतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात. म्हणजे माझ्याकडे तुमच्या सगळ्यांच्याच घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये छोटे बाळ आहे त्यांच्या घरामध्ये सगळीकडेच चाललेलं असेल. पण हेच ते दिवस असतात ना छान. मुलं कधी मोठी होतात पटकन समजणार पण नाही. आज एवढी लुडबुड करताय उद्या पटकन कधी मोठे होतील ना असं वाटणारच नाही की बापरे काल ते छोटे होते आणि आज असे एकदम मोठे झाल्यासारखे आपल्याला असं वाटेल कधीतरी. म्हणजे दिवस कधी निघून जातात ना पटकन काही समजत नाही मला. म्हणजे माझ्या 2 मुली इतक्या मोठ्या झाल्यात ना मला पण असं वाटतं की अरे आत्ता डिलिव्हरी झाली होती ना आत्ता मुली मोठ्या पण झाल्या असं कधी कधी मला वाटतं. तर इथून पुढे तसंच होणार आहे की मुली पटपट मोठ्या होतील आणि समजणारच नाही आपल्याला. हे घ्या बस वरती चल. मम्मा थँक्यू. आता हे हेल्दी फ्रूट द्यायचं. मी हे फ्रूट खाईन रोज द्यायचं. मी बाहेरचं फ्रूट नाही खाणार. बाहेरचं काय खायचं नाही हेल्दी खायचं. गौरा गंध कोणी लावला तुला? मी लावला. आणि पुसला कोणी? हा मग तो पुसून गेला ना खाली. कसा आला बघ बरं. सगळा बिघडून गेला. आणि हे स्केच पेन कोणी केलं कपड्यांना? कोणी केलं? हे घे तुला. ठीक आहे सगळं खाऊन घे फिनिश कर. ओके अरे या घे पटकन खाऊन चल. आणि ॲपल नंतर देईल मी. ओके एवढं खा नंतर देईल ॲपल. काय बोलले मॅडम आज? मग आज बोलले की पेपर आहे एग्जाम है. मॅडम जसं बोलले तसं सांग ना. एग्जाम है और सबको पढ़ाई करना है. और क्या करना है? और कम टीवी देखना है. ज्यादा पढ़ाई करना है कम टीवी देखना. हाँ आणि अजून ना हे पण अभी कल करवाएंगे. हे हाँ क्या कर की बुक में और बहुत सारा है. अभी कम बच गया था. ठीक आहे. तुझी मान बरी आहे ना आता दुखायची? थोडीशी दुखती आहे थोडीशी. एक्सरसाइज केली थोडीशी? आता एवढं खाऊन झाल्यानंतर आहे ना थोड्या वेळाने एक्सरसाइज कर. मानेची वर खाली असं करायचं. ठीक आहे जसं पप्पाने सांगितलं तसं. पप्पाने जसं सांगितलं ना रात्री तसं. आणि आता अभ्यास पण करायचा आहे. ओके तर आज आमच्या आर्याची रात्री मानाची नसेवर नस गेली होती म्हणून तिला मान इकडे तिकडे करता येत नव्हती. हो ना आर्या? पण आता बरं वाटतंय ना एक्सरसाइजने? एक्सरसाइज करायला पाहिजे ना मग है की नाही? चलो भेटूयात मग आता काय म्हणतात त्याला पुढच्या वर्षी भेटूयात. ठीक आहे पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे तर पाहत राहा आमचे असे नवीन व्लॉग्स आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. घरी बाय.